रसिक हो, आशाताई खाडीलकरांशी माधवजींची ओळख झाली. ठरलं की आता दौऱ्यांवरती जायचंय आणि त्याच्यानंतर मग दौरे होत गेले आणि वेगवेगळ्या कलाकारांशीही ओळखी होत गेल्या. आणि म्हणजे मग त्याच्यात आपण म्हणूया की प्रकाश घांगरेकर असतील, शरद जांभेकर असतील, ते थेट पंडित रत्नाकर पै यांनाही साथ करण्याची संधी ही माधवजींना मिळालेली आहे. मैफिलीतनं माधवजींचे तबल्यावरचे बोल आपण ऐकलेले आहेत, पण या पॉडकास्टच्या निमित्ताने आपल्याला त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळतात. ते आपण ऐकूया. माधवजी नमस्कार. नमस्कार. आशाताई खाडीलकरांशी तुमची ओळख झाली, त्यांच्या घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिसही केलीत आणि माधवजींचा तुम्ही घरी जाईपर्यंत फोन आलेला होता. तर तो फोन काय होता, दौरे कुठे ठरल्याचा फोन होता का काय होता तेही सांगा. त्याच्याबद्दल जरा जास्ती उत्सुकता आहे. त्यांचा फोन आला होता मला. काय झालं, मी घरी आलो तोपर्यंत त्यांचा कार्यक्रम कुठे होता काय होता मला काहीच कल्पना नव्हती. तर मी घरी आल्यानंतर मला आईने सांगितलं की माधव खाडीलकरचा तुला फोन आला होता. बर. म्हटलं अरे मी आत्ताच त्यांच्याकडनं आलो आहे. ते म्हणाले की बरं करून तर बघ काय आहे. म्हणून मी फोन केला तर मला त्यांनी सांगितलं की पुढच्या शनिवारी जळगावला आशाताईचं गाणं आहे, बर. तर त्यावेळेला तू वाजवायला ये. अरे वा. म्हटलं ठीक आहे. बाकी मी काहीच विचारलं नाही की कसं जायचंय काय जायचंय. त्यांनी तिकीट काढून दिली. ते स्वतः बरोबर होते, आशाताई, माधव खाडीलकर आणि मी. बर. असे आम्ही 3 जण जळगावला गेलो, स्टेशनवर उतरलो वगैरे. बरं आता कसं आहे, गाण्याच्या साथीला बरोबर जसा उजवा हात असतो तसा डावाही हात असतो. बरोबर. तर म्हटलं हार्मोनियमच्या साथीला कोण आहे, तर त्यांनी सांगितलं की गोविंदराव पटवर्धन आहे. अरे बापरे वा. तर म्हटलं की पण आले तर दिसत नाहीयेत. ते म्हणले की येतील म्हणे, काळजी करू नका. बर. तो अनुभव त्यांचा असा आहे की संध्याकाळी 7 वाजले तरी गोविंदरावांचा पत्ता नव्हता जळगावमध्ये. बापरे. बर. म्हटलं आता हे येणार किंवा काय कसं. बरं, पूर्वी कॉन्टॅक्ट करायला काही साधन नाही, काही नाही. मोबाईल आता आले. हो हो. आणि जर का तो माणूस प्रवासात असेल तर कॉन्टॅक्टही करता येत नव्हतं. नक्कीच. आणि आम्ही असं ठरवलं की आता आपण जायचं हॉलमध्ये. आम्ही तयारी केली. हॉलमध्ये आम्ही तयारी करत असताना बाहेर रिक्षा आली आणि गोविंदराव त्यातनं उतरले. बर. काही नाही, बॅग नव्हती हातामध्ये, काही नाही. हार्मोनियम त्यांनी जळगावमध्येच अरेंज केली होती. बर. आणि उतरले. बर. आले, म्हटलं चला कार्यक्रमाला. बरं, हा माणूस शर्ट पॅन्ट मध्ये येऊन बसलेला. हो, अगदीच साधे. अगदीच काही त्यांना म्हणजे कार्यक्रमाला झब्बा घालणे किंवा असं काही त्यांच्याकडे नव्हतंच. बरोबर. तर ते सगळं झालं, कार्यक्रम चालू झाला आणि घाई नको बाई अशी गाणं वा. चालू झालं. काय झालं त्यावेळेला माझी लय थोडीशी त्यावेळेला जास्ती पडली बर. त्या गाण्याला. बर. तर गोविंदराव वाजवता वाजवता मला म्हणाले घाई नको लय कमी कर. वा वा. वाजवता ते म्हणजे लक्षात आलं की बरोबर. कारण न बोलता ह्या माणसाने मला कशी लय दाखवली. हे एक वैशिष्ट्य त्यांचं की बोलायचं नाही पण लय कशी घ्यायची. तर त्यांनी ती लय कमी आणून ठेवली, मी बरोबर त्याला मॅच केली. वा वा. तर हे जे त्यांचं टेक्निक होतं ते मला तिथे शिकायला मिळेल की गोविंदराव नावाचा माणूस काय आहे. खरं खरं ते. आणि त्याच्यानंतर मग गोविंदरावांचा संबंध भरपूर आला. बरोबर. खूप मी कार्यक्रम वगैरे वाजवले. बरोबर. मग आल्यानंतर कार्यक्रम तो अशा त्यांचा कार्यक्रम जळगावचा झाला. त्याच्यानंतर मग औरंगाबादला झाला. मग अशा त्यांचे बरेच कार्यक्रम पुढे नंतर मी वाजवले. बर. त्याच्यानंतर मग शरद जांभेकर, प्रकाश घांगरेकर. बर. यांच्याशी भेटी कशा काय झाल्या किंवा म्हणजे त्यांच्यापर्यंत तुम्ही शरद जांभेकरांची भेट म्हणजे नाटकाला ते नारदाची भूमिका करायची. बर. त्यावेळेला आकाशवाणीला नोकरीला होते. हो हो हो. आणि शरद जांभेकर नाव सांगता येत नव्हतं म्हणून त्यांनी शरद कुमार हे नाव घेतलं होतं. हो बरोबर.
तर तेव्हा त्यांची भेट झाली होती. मग त्यांचे काही कार्यक्रम माजले. प्रकाश घागरेकरांची भेट जयवंत बुवांच्यामुळे झाली. हो. त्याच्यामुळे त्यांचे कार्यक्रम होते. मग तिथे मधुवंती दांडेकर यायच्या. बर. मग त्या एकदा मला म्हणाल्या की माझा एक ठाण्याला कार्यक्रम आहे, पण राहायच्या स्वतः ठाण्यातच. बर. आणि मला म्हणाला ठाण्याला कार्यक्रम आहे तर तू वाजवायला येशील का? म्हणलं येईल. म्हटलं प्रॅक्टिस करायला लागेल, कारण म्हणलं मला माहिती नाही ना त्यांची गाणी काय काय बरोबर होती ती. बरोबर. तर ठीक आहे म्हणे. मग एकदा संध्याकाळी ते यशवंत बुवांकडे आल्या होत्या, तेव्हा ते आणि त्यांचे मिस्टर दोघं जण माझ्याकडे घरी दादरला आले बर आणि आम्ही घरी प्रॅक्टिस केली. बर आणि मग ठाण्याच्या कार्यक्रमाला आम्ही तिकडे गेलो. बर मग त्या ठाण्यात मी ठाण्यात तिकडे गेलो. बर म्हणजे त्यांचं असं होतं की प्रॅक्टिस, म्हणजे पूर्वीच्या सगळ्याच कलाकारांचं असं होतं की प्रॅक्टिस करायला पाहिजे. हो हो म्हणजे तुमचं एकमेकाशी बॉन्डिंग चांगलं होतं. बरोबर. तर ते झाल्यानंतर मग कार्यक्रम चालूच होते सारखे. चालू होते. पण या सगळ्या कलाकारांबरोबर तुम्ही कार्यक्रम करत असताना या प्रत्येकाची काहीतरी वैशिष्ट्य असतील गाण्यातली, की जी तुम्हाला तुमचं वादन बदलवायला कदाचित भाग पाडत असतील. हं. तर असे काही बदल तुम्ही थोडेसे टिपलेत प्रत्येकातले, हो. की शरद जांभेकरांना कशी साथ करायची, प्रकाश घागरेकरांना कशी साथ करायची, आशाताईंना कशी, किंवा मधुवंती दांडेकरांना कशी, तर असं काही थोडंसं तुम्हाला त्या आठवणी काय सांगता आता काय येतील? नाट्यसंगीत गायले समजा, हो. तर नाट्यसंगीत हे एक काही गोष्टींमध्ये बांधलेलं असतं, तर ती साथ वेगळी असते. पण ज्या वेळेला शास्त्रीय संगीत किंवा तुम्ही अभंग वगैरे गाता, बरोबर त्यावेळेला प्रत्येकाची गायकी वेगळी आहे. बरोबर. शरद जांभेकर हे शास्त्रीय संगीताच्या अंगाने अभंग गायचे. बर बर म्हणजे कुठलाही अभंग गाताना त्यांचं तालावरचं प्रभुत्व आणि रागावरचं प्रभुत्व दिसायचं, बर कारण त्यांना काणीबुवांची तालीम होती. बर त्याच्यानंतर आशाताईंचा तर काय प्रश्नच नाही. म्हणजे यशवंत बुवा आणि बऱ्याच जणांकडे त्यांनी. आणि आशाताईंचं मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत आणि त्याच्यानंतर काही लाईट म्युझिक असं दोन्ही एका कार्यक्रमात असायचं. दोन्ही असायचं. तर त्यामुळे तुम्हाला ते तो सगळ्याच फरक- कलाकारांचं असंच होतं. बरोबर. किंवा आधी शास्त्रीय संगीत थोडं गायचं बरोबर. आणि नंतर मग नाट्यसंगीत. पण तो तबल्यातला बदल आपण रसिकांनाही करायला जाणून द्यायला लागत. करायला लागतो, कारण काय शास्त्रीय संगीताचा तबला बरोबर. त्याच वजनाने तुम्हाला इतर लाईट म्युझिकला गाता येत नाही. भागांबरोबर वाजवता येत नाही. बरोबर त्याच्यामुळे तो हात बदलावा लागतो. बरोबर ते बरोबर. तिथे शिकायला मिळालं की लाईट वाजवताना कसा आला पाहिजे हात. आता समजा काही काही लोकांच्या मैफली 3-3, 4-4 तास चालायच्या, हो हो तिथे तुम्हाला न थकता वाजवता आलं पाहिजे. हो हो त्यामुळे तो बदल करायला लागला. आणि मुळामध्ये कसं असतं की पूर्वीच्या लोकांचे सगळ्यांचे स्टॅमिने चांगले होते. हो कोणी असं नव्हतं की बा तासभर मैफल झाली आणि आता आवाज बसलाय वगैरे, असं काही कोणाचं नव्हतं. बरोबर. त्यामुळे तितक्या वेळचा पद्धती रियाज ते होता, तितक्या वेळचे त्यांची साधना होती. साधना होती. हे सगळं करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं, आमच्या वडिलांचे एक मित्र होते बर भिडे म्हणून. बर त्यांच्याकडे दर शनिवारी किंवा 15 दिवसांनी शनिवारी संध्याकाळी रात्री गायला बसायचे. बर साधारण 7 वाजता वगैरे असे, म्हणून ते संध्याकाळ रात्र दोन्ही असं, हो बरोबर दोन्ही वेळेच्या त्याच्या. बरोबर. सांज वेळ आपण म्हणतो हा, तसं. तर बरोबर. तिथे एकदा भजनाच्या कार्यक्रमात त्या नरेंद्र कणेकर आले होते, बर पंडित नरेंद्र कणेकर. आणि मला माहिती नाही की हे नरेंद्र कणेकर आहेत म्हणून. बर ते अभंग गायला बसले. मी वाजवलं त्यांच्याबरोबर आणि ते गात राहिले. त्यांना जसं पाहिजे होतं तसं हळूहळू वादन यायला लागलं. बर बोल अंग काय काय, कारण मला ह्या भजनी लोकांची सवय झालेली होती बरोबर तोपर्यंत. बरोबर त्यामुळे ते अंग माझ्याकडे आलं होतं. ते बरोबर. सगळं चालू असताना तिथे ऐकायला एक जण गृहस्थ आले होते. बर तर ते नाव म्हणजे कसं ते मी नंतर सांगतो याच ह्याच्यामध्ये. हम्म. तर ते सगळं झालं आणि नंतर 2 दिवसांनी माझ्याकडे सकाळी साधारण 9:30-10च्या सुमारास बेल बर. वाजली. बर दार उघडलं आणि म्हटलं कोण? म्हटलं माधव मोडक. तुम्हीच ना? हम्म. म्हटलं हो मीच. तर मी दादा कस्तुरे. बर तर ते गायकांचे म्हणजे कलाकारांचा प्रचंड शौकीन माणूस तो. बर वेगवेगळ्या कलाकारांचे त्यांचे घरोबाचे संबंध. बर तर मला म्हणाले की साधारणपणे 15 दिवसामध्ये पंडित रत्नाकर पैंचं गाणं दादर माटुंग्याला ठरतंय. मोहनराव पालेकरांची पुण्यतिथी होती. बर तर त्यावेळेला त्यांचं गाणं ठरतंय, तर तू साथीला येशील का? बर म्हणलं मला पै साहेबांचं काहीच गाणं माहिती नाही, काही नाही, फक्त रेडिओवर एकदा नाव त्यांचं ऐकलं होतं. बरोबर म्हणलं
ठीक आहे वाजवीन मी, पण म्हणलं की अजून मला अनुभव पाहिजे म्हणलं त्यांच्याबरोबर वाजवा. ते म्हणाले की काहीच हरकत नाही, ये तू तिथे. बर आणि मग त्यांनी मला सांगितलं की ढाल्या तोंडाचा तबला घेऊन, काळी दोनचा तबला घेऊन तिथे येतो. बर आणि मग ते आम्ही तिथे गेलो त्या रविवारी, बर आणि ती माझी रत्नाकर पैंची प्रथम भेट. वा वा. मला असं वाटतं हेही अनुभव खूपच महत्वाचे आहेत. हो, मला असं वाटतं रसिक हो, एका महत्वाच्या टप्प्यावर आपण येऊन थांबलेलो आहोत. म्हणजे आशाताई खाडीलकर असतील, प्रकाश घांगरेकर असतील, शरद जांभेकर असतील, या सगळ्यांबरोबर त्यांनी साथ केली, लाईट अंगाने साथ केलेली आहे. पंडित रत्नाकर पै यांना आता ते साथ करणार आहेत, आणि तोही एक मोठ्या माणसाबरोबरचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. या भागात आपण थांबूया, पण रत्नाकर पैंबरोबरचा हा अनुभव कसा होता हे नक्की जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार.